मुंबईमध्ये मरण आता स्वस्त झालंय का असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। त्याला कारण ठरलेले आहेत गेल्या काही दिवसांमधल्या झाड कोसळण्याच्या या दुर्घटना। चेंबूरमध्ये झाड कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे आणि असं असताना आज पुन्हा एकदा असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईमध्ये घडलाय। मुंबईतल्या कुर्ला परिसरामध्ये झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू झालाय। फिनिक्स मॉलच्या समोरची ही दुर्घटना आहे। तर दुसरीकडे आरे कॉलनीमध्ये चालत्या दुचाकीवरती झाडाची फांदी कोसळली आणि 18 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालाय। युनिट क्रमांक 13च्या रस्त्यावरती ही घटना घडली। हसन रजा असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। या दोन्ही घटनांमुळे पालिकेच्या मान्सूनपूर्व कामांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। याचवरून पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधाऱ्यांवरती टीका केली आहे। लहान मुलाचं श्रीवास्तव त्या मुलाचा मृत्यू झाला होऊन 5 दिवस झाले तरी जर आमची अक्कल ठिकाणावर येत नसेल हे दुर्दैव मुंबईकरांचं, हे दुर्दैव। आता प्रत्येक मुंबईकरांनी रस्त्यावर उतरायचं आणि स्वतःची काळजी घ्यायची, असंच आहे। मग टॅक्स का पाठवायचे। माझं म्हणणं आहे सीसी रोडचे जे अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी, यांना पहिलं निलंबित नाही, यांना बडतर्फ करा, यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। या आठवडाभरामध्ये झाड कोसळून मॅनहोलमध्ये पडून आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय, बळीच गेलेला आहे आणि त्यामुळे मुंबईकरांच्या जीवाला काही मोल आहे की नाही असाही सवाल आहे। 30 जूनला चेंबूरमध्ये स्कूल व्हॅनवरती एक मोठं झाड कोसळलं आणि यामध्ये एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला। 2 जुलैला साकीनाक्यामध्ये मॅनहोलमध्ये पडून एका वृद्ध व्यक्ती दगावला। कालच आरे कॉलनीमध्ये बाईकवरती झाड कोसळलं आणि एका तरुणाचा जीव गेलाय। तर आज कुर्ल्यामध्ये चौथी घटना घडली, झाड कोसळलंय आणि त्याखाली दबल्यामुळे एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालाय। त्यामुळे पहिल्या दुर्घटनेमधून पालिका कोणता धडा घेतेय की नाही असा प्रश्न आहे। यंदा मान्सून थोडा उशिरा दाखल झाला, त्यामुळे पालिकेनं केलेल्या मान्सूनपूर्व कामांची या पहिल्याच पावसानं चांगलीच पोलखोल केली आहे। आणखी किती मुंबईकरांचे जीव जाणार असा संतप्त सवाल सध्या प्रत्येक मुंबईकर विचारतोय। तर मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू झाला। या घटनेच्या विरोधात मनसेनं भर पावसात आज आंदोलन केलं आणि मनसेच्या महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वामध्ये आजचं हे आंदोलन पार पडलंय। डोक्याला काळ्या रंगाची पट्टी बांधून त्यांनी निषेध केला। यावेळेला पोलिसांच्या सोबत आंदोलकांची बाचाबाची देखील झाली। तर मुंबई पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या देखील मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। अहो साहेब, हे मॅटर पूर्णपणे दाबायचा प्रयत्न करतायत। अहो कोण अधिकारी नाही आला इथे, एक माणसाचा जीव गेलाय। हे मॅटर पूर्णपणे तुम्ही दाबायचा प्रयत्न करताय। 4 तास झाले कोण आला नाही इथे। हे चालू देणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना। मी जेपर्यंत मी अजून साहेब सांगतोय, मी 15 मिनिटं वाट बघणार साहेब। मी हात जोडतोय मुंबई पोलिसला, हात जोडतोय साहेब, त्यांना वाचू नका साहेब। एक माणसाचा जीव गेलाय आणि चांदिवलीमध्ये रोज माणूस मरताय। याच दरम्यान मुंबईच्या महापौर रितू तावडे या कुर्ल्यामध्ये पाहणी करण्यासाठी आल्या, तेव्हा मनसेचे कार्यकर्ते आणि रितू तावडे यांच्यामध्ये काहीसा वाद देखील घडलेला आहे। झाड पडल्यामुळे मृत्यूच्या घटनांवरती प्रश्न विचारताच महापौर चांगल्या संतापल्या। विरोधकांनी केलेल्या रील स्टार टीकेवरती देखील त्यांनी संताप व्यक्त केला आणि विरोधकांना देखील धारेवर धरलं। विरोधक मुंबईकरांची दिशाभूल करतायत असा त्यांचा आरोप आहे। तर तुमचा 25 वर्षांच्या कारभाराचा हिशोब काढू असा इशारा देखील त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला दिलाय। 22 वर्ष काम करते लोकांच्या तुमचे सगळ्या लोकांची पूर्ण नजर असली पाहिजे मॅडम। किती काम करतो? 100% करतात। मी काय म्हणतोय मॅडम, 4 दिवसा अगोदर 22 वर्ष काम करते लोकांच्या सत्तेमध्ये असलेल्या कोणाची इच्छा नाहीये की कोणाला काय व्हावं, पण हा इतका गलिच्छ लेवलमध्ये या विरोधकांनी, या उबाटाने असेल, या मनसेने असेल, ह्या पद्धतीचा जो खेळ मांडलेला आहे, हे काही योग्य नाही, याचा मी निषेध करते। मी मान्य करते
या ठिकाणी सीसी रस्त्याची कामं असताना बाजूला असलेल्या झाडांचं सर्वेक्षण झालं पाहिजे होतं, त्याचे निर्देश दिले होते. या ठिकाणी मुंबईमध्ये असणाऱ्या प्रत्येक मेन होलची झाकणं आहेत का, त्याच्या खाली जाळ्या आहेत का, त्याच्या पण रिव्ह्यू मिटिंग घेतल्या. प्रत्येक नगरसेवक 226 नगरसेवक, त्याच्यात उबाटाचे पण नगरसेवक आहेत, त्याच्यात मनसेचे पण सगळे काम करतात आहे, कोणी काम नाही करत आहे. प्रत्येकाला वाटतं या पावसाळ्याचा आनंद मुंबईकरांना मिळाला पाहिजे. पण ह्या पद्धतीने जर यांनी राजकारण करायचं ठरवलंच आहे, मग आम्हाला पण त्यांच्या 25 वर्षाचा हिशोब काढता येईल. मेन हॉलमध्ये माणसं गेली, आम्हाला दुःख आहे, आई म्हणून मला दुःख आहे की ते बाळ गेलं चेंबूरला, पण त्याचं पण तुम्ही या ठिकाणी राजकारण करणार असणार तर 25 वर्षांमध्ये मग आम्हालाही काढावे लागणार. मेन हॉलमध्ये किती माणसं गेले आणि झाडं पडून पण किती गेली. जर हेच करायचंय तर पुन्हा पावसाळा मग आपण करायला आम्ही तयार आहोत. मुंबईसह उपनगरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडतायत. आज दादरमध्ये देखील 3 ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना घडल्या. शिवसेना भवनाच्या समोर झाड पडलं आणि वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला. दादरच्या स्वामीनारायण मंदिराजवळ देखील एक झाड कोसळलं, तर शिवाजी पार्कामध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या जवळ एक झाड कोसळलं. तिकडे अंधेरी पश्चिम इथल्या 4 बंगला परिसरामध्ये देखील एक झाड उन्मळून पडल्याची घटना घडली. रस्त्यालगतचं मोठं झाड हे थेट ऑटो रिक्षावरती कोसळलं. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. त्यामुळे पावसाळ्यामध्ये झाडांखाली वाहनं उभी न करण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून केलं जात आहे.